म्हणजे एकदा लाईव्ह न्यूज देताना एक लाईव्ह बातमी होती की आंदोलन सुरू होतं, हंडा फेकून आंदोलन असं होतं. तर मी ते तिथे लाईव्ह बातम्यामध्ये म्हटलं हुंडा फेकून आंदोलन. की जे मुलं असतात त्यांना मराठी चांगली येते परंतु त्यांना इंग्लिश येत नाही, परंतु ज्या मुली असतात त्या इंग्लिश असे फाड बोलतात. तर मला प्रश्न हाच विचारायचा, म्हणजे त्याच्या मनात एक डाऊट असतो की यार मुलींचं इंग्रजी मुलांपेक्षा नेहमी चांगलं का असतं. जेव्हा प्रेमाच्या गोष्टी येतात तेव्हा आय थिंक लँग्वेज शुडंट मॅटर. आणि जर कोणी तुमचे पैसे, भाषा, स्टेटस बघून तुमच्यावर प्रेम करणार असेल तर अशा व्यक्तीपासून लांब राहा. ही ओव्हरऑल समस्या आहे की महाराष्ट्रातले जे पॅरेंट्स आहेत, की जे सध्याचे पॅरेंट्स आहेत समजा सगळ्याकडचे खेडेगावातले म्हणा, किंवा त्यांची ऐपत नसताना सुद्धा ते त्यांच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकतात. बरोबर. ओके, आता प्रॉब्लेम कसा असतो की आपल्या घरी आपण काही इंग्लिश बोलत नाही आणि जे लहान मुलं असतात ते शाळेत इंग्लिश बोलतात पण घरी त्यांना ते एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड नाही होत समजा. तर मग ही जी सिच्युएशन आहे ती कशा प्रकारे टॅकल करायला पाहिजे. असे बरेच फ्रेंड्स आहेत जे लव्ह मॅरेज करून अजिबातच खुश नाही आहेत. अरेंज मॅरेज केलेलं आहे, 1 वर्षात डिवोर्स झालाय. तर आता इतके हे प्रमाण वाढलेलं आहे ना, कारण का कोणालाच ऍडजस्ट करायचं नाही, काहीच ऍडजस्ट करायचं नाहीये. आणि छोटंसं काहीतरी वाजलं की चाललंय मी माहेरी. कारण का आम्हाला दिसतंय ना आमच्या आजूबाजूलाच एवढे अनहॅपी कपल्स आहेत. म्हणजे हार्डली आमचं मित्रमंडळी खूप आहेत, पण त्याच्यामध्ये हार्डली 1-2च कपल्स आहेत जे ऍक्च्युअली मध्ये खुश आहेत आणि व्यवस्थित संसार करतायत. आणि बाकीचे मोस्टली आपल्याला दिसतं हॅपी कपल आहे, पण ते तसं नसतं. आजकाल इंस्टाग्राम आणि युट्यूबमुळे आपल्याला वाटतं की वाव हे किती छान कपल आहे, हे किती छान कपल आहे, पण तुम्ही रियालिटी बघितलं तर अजिबात असं नसतं. आपल्या मराठी लोकांचा सगळ्याच प्रॉब्लेम असतो की इंग्लिश नीट बोलता येत नाही. तर सगळ्यात सोपी पद्धत कुठली आहे इंग्लिश जर एखाद्याला शिकायची असेल. महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या स्पोकन इंग्लिश यूट्यूब चॅनलच्या फाउंडर ऐश्वर्या पाटेकर, तुमचं महाराष्ट्रातल्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटतं इकडे येऊन, बरंचसं काही शेअर करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. मस्त. नक्की, मला पण खूप मजा येईल. तर सगळ्यात आधी आम्हाला तुमची जर्नी ऐकायला आवडेल. बरोबर. जर्नी अगदी सुरुवातीपासून सांगते. जन्म पुण्यातच झाला, सदाशिव पेठेत झाला. त्याच्यानंतर स्कूलिंग झालं. एकदम ऑर्डिनरी ॲव्हरेज अशी मुलगी होते, अगदी 50-60% मिळायचे. पण मग 10वीत थोडासा अभ्यास केला, चांगले मार्क मिळवले. त्याच्यानंतर कॉलेजला जायला लागले. BCom घेतलं, कॉमर्स साईड घेतलं. त्याच्यानंतर BCom करता सगळ्या फ्रेंड्सनी ठरवलं की चला आपण CA होऊया. तेव्हा जरा क्रेज होतं की चला आपण CA होऊया. तर त्याच्यामुळे CA मध्ये ॲडमिशन घेतली, 2 वर्ष अभ्यास केला त्याच्यात. आणि मग समजलं हे काही मेरे बस की बात नाही आहे. खूप डिफिकल्ट होतं. अकाउंटिंग, फायनान्स, ते नंबर्स, मॅथ्समध्ये मी खूपच कच्ची होते. सो मग मी घरच्यांना म्हटलं, आणि एवढे सगळे फीजमध्ये इन्व्हेस्ट केलेलं घरच्यांनी. मग मी घरी येऊन सांगितलं की मला हे नाही जमणार, तर मी काहीतरी वेगळं करते. तर घरचे थोडेसे सॅड झालेच होते की अरे एवढ्या हौशीने CA करायला गेले होतंस आणि नाही जमत आहे. मग मी ठरवलं की मग आता आपण MCom करू. BCom झालं होतं तोपर्यंत, म्हटलं MCom करूया. MCom पूर्ण केलं. त्याच्यानंतर घरचे म्हटले ठीक आहे मग आता तू जॉब करायला बघ. म्हटलं तरी मला ना सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. मग MCom करून पण मी म्हटलं की मला लगेच जॉब नाही करायचं आहे, मी अजून 2 वर्ष काहीतरी शिकते. तर घरचे म्हटले बरं ठीक आहे, मग काय बाबा तुला नक्की करायचं आहे. असं करता मग मी ठरवलं की MBA करायचं आहे. म्हणून मग MBAमध्ये ॲडमिशन घेतली. 2 वर्ष ते केलं व्यवस्थित. आणि मीनवाईल कुठल्या फील्डमध्ये केलं होतं MBA मी HR मध्ये केलं. हां. आणि मीनवाईल बॅकग्राऊंड अशी होती माझी की 2009 पासून मी एका रिलेशनशिपमध्ये होते. आणि मग 2009 पासून आणि 2018 मध्ये माझं MBA झालं. आणि त्याच वेळेस म्हणजे जो माझा इतके वर्ष बॉयफ्रेंड होता, मग आम्ही MBA झाल्यावर लग्न केलं त्याच्यासोबतच. जो आज माझा नवरा आहे शशांक. आणि मग लग्न झाल्यावर MBA झाल्यावर मी डिरेक्टली मुंबईला गेलो, कारण तो तिथे काम करत होता. सो मग मुंबईला गेल्यावर मग मी खूप सारे इंटरव्ह्यूज दिले MBA HR साठी. म्हणजे फ्रेशरच होते ना, MBA करून लगेचच मुंबईला गेलो. तर मला हवं तसं जॉब पण मिळत नव्हता आणि खूप लांब पण होते. मुंबई माहिती आहे की खूप सगळं लांब प्रवास आणि हे. आणि पुण्यावरून मी गेलेले, मी तर आधी ट्रॉमेटाईज झालेले की बापरे ही कुठली ट्रेन कुठल्या डब्यात चढायचंय. खूपच ते एक्सपिरियन्स एकदम मस्तच होता. तर असं करता मला पहिला जॉब ऍक्च्युली मिळाला, तो होता मराठी न्यूज चॅनलमध्ये. सो साम TV. अचानक कसं काय मिळालं, म्हणजे की MBAचं बॅकग्राऊंड आणि बरोबर. ऍक्च्युली एक युट्यूब चॅनल ऑलरेडी मी सुरू केलेलं, असंच मज्जा म्हणून. तिकडे असंच आपले हॉटेलमध्ये गेले, एक व्हिडिओ टाकलाय, काहीतरी व्लॉगच केलंय. सो असं एक 2-3 व्हिडिओज टाकले होते एका युट्यूब. कोणत्या सालाची गोष्ट आहे जवळपास? हे 2018. ओके. हां.
आणि मग 2-3च चॅनल्स टाकले, 2-3च व्हिडिओ टाकले होते यूट्यूबवर, आणि ते बघून त्या चॅनलला आवडलं. सो ते चॅनलवाले म्हटले की ठीक आहे, तुम्ही आमच्याकडे इंटर्न म्हणून येऊ शकता. MBA जरी झालं असलं तरी इंटर्नशिप, कारण का मला मीडियाचं काहीच नव्हतं ना बॅकग्राऊंड. सो मग पहिला जॉब MBA करून मला लागला वेगळीकडेच, न्यूज फील्डमध्ये. घरचे तर तेही शॉकमध्ये, अगं तू BCom केलं, MCom केलं, MBA केलं आणि आता तू डायरेक्ट न्यूज चॅनलमध्ये. म्हटलं जाऊ. त्यावेळेस मेंटॅलिटी कशी होती, म्हणजे की नेमकं आपण MBA केलंय आणि डायरेक्ट न्यूज चॅनलमध्ये? नाही, मी तर आधी नाहीच म्हणत होते. म्हटलं की मला तर हे जमणारच नाही. म्हटलं हे एकदमच, कारण का MBA मध्ये असताना सुद्धा जी इंटर्नशिप करावी लागते 2 monthsची, एकदम कॉर्पोरेट असतं ते, म्हणजे प्रॉपर कंपनी असते. आणि हे न्यूज आणि मीडिया म्हटलं की एकदमच वेगळं फील्ड आहे, आपल्याला काहीच एक्सपिरियन्स नसतो. पण मग मोटिवेट केलं घरच्यांनी सुद्धा, नवऱ्याने पण पुश केलं की जा, ट्राय तर कर, नाही तर नाही, सोडून टाक, ट्राय तरी कर, कारण का सगळ्यांना असं नाही अपॉर्च्युनिटी मिळत. म्हटलं ठीक आहे, आपण ट्राय करू. मग तिकडे माझं स्टार्ट झाली जर्नी न्यूज अँकरिंगची. साम TV मी होते न्यूज अँकर म्हणून, 2 वर्ष काम केली. सुरुवातीला तिकडे पण खूपच मला कष्ट गेले, म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये माझं शिक्षण झालंय. मराठी होता सब्जेक्ट, पण आपण काय फक्त अभ्यासापुरतं आणि पास होण्यापुरतं जेवढं अभ्यास करतो तेवढंच. म्हणजे मला आपण आता बोलतोय, पण जर मला त्यावेळेस कोणीतरी वाचायला दिलं असतं ना, तर मी वाचनामध्ये खूपच शून्य होते. म्हणजे मराठी रीडिंग म्हटलं की मी इतकी घाबरायचे, सगळं चुकायचं माझं. आणि कसं बसं मग ते डेव्हलप होत होत. आणि मला असं वाटतं की आपण आजकालचे जे मुलं पाहतो की जे इंग्लिश मीडियम मध्ये असतात, त्यांचं पण मराठीचा एक बऱ्यापैकी इश्यू असतो की त्यांना नीट मराठी बोलता येत नाही. हो, बोलता येत नाही म्हणण्यापेक्षा मला बोलता यायचं, पण वाचनाला खूप इश्यू होता. कारण कसं रीडिंग एवढं नव्हतं जेवढं एक नॉर्मल आपलं असतं. नुसतं टेक्स्टबुकमधले धडे वाचले, एवढं क्वेश्चन आन्सर लिहिले की झालं. सो मग तिथे पण मला थोडेसे चॅलेंजेस आले की आता मराठी अचानक वाचायचं आहे, कारण का न्यूज अँकर म्हटल्यावर जर मी इथे उभं राहून बातम्या देते तर समोर माझ्या टेलिप्रॉम्प्टर असतो आणि तुम्हाला ते लाईव्ह वाचायचं असतं आणि लाईव्ह न्यूज असते. त्याच्यामधले पण किस्से आहेत, ते मी पुढे सांगेनच. पण सो माझी अशी जर्नी सुरू झाली. मग ॲक्च्युली कोविड आला, तर कोविडमध्ये मग वर्क फ्रॉम होम होतं. तेव्हा मग ॲक्च्युली काय झालं, सुरुवात कशी झाली चॅनलची, माझं शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये झालं आहे. मी मराठीमध्ये जसं मी म्हटलं की खूपच मातीच खाल्ली आहे. म्हणजे एकदा लाईव्ह न्यूज देताना एक लाईव्ह बातमी होती की आंदोलन सुरू होतं, हंडा फेकून आंदोलन असं होतं. तर मी ते तिथे लाईव्ह बातम्यामध्ये म्हटलं हुंडा फेकून आंदोलन. आणि अशा मी असंख्य चुका करायचे. म्हणजे मला ते मराठीमध्ये ना ते वर्ड्स पण नाही वाचता यायचे. कोविडच्या वेळेस होतं 67,000 लोक कोविड पेशंट्स आहे, तर मी त्यांना सांगायचे की प्लीज तुम्ही तिथे लिहा 67 असं, कारण का अचानक लाईव्ह मला ते आठवत नव्हतं. आणि दरवेळेस मी जेव्हा घरी यायचे तेव्हा माझा नवरा म्हणायचा, अगं तू काय माती खाऊन आली आहेस, तू हा शब्द असा म्हटलीस, चुकीचा बोलून आली आहेस. सो माझे मराठीचे खूप प्रॉब्लेम होते. आणि ऑन द कॉन्ट्ररी माझ्या नवऱ्याचं शिक्षण झालंय मराठी मीडियममध्ये, सो त्याचे इंग्लिशचे खूप प्रॉब्लेम होते. त्याचा जो बॉस होता तो होता ब्रिटिश, सो तो लंडनचा होता. सो त्याला मराठी तर लांबची गोष्ट, त्याला हिंदी पण यायचं नाही. सो शशांकला कंपल्सरी त्याला इंग्लिशमध्येच बोलायला लागायचं. आणि मग तो रोज घरी येऊन म्हणायचा की हे वाक्य मी कसं सांगू माझ्या बॉसला, म्हणजे मी काम करतोय पण ते माझ्या बॉसपर्यंत पोहोचत नाहीये, कारण का मला इंग्लिशच येत नाहीये, मी कम्युनिकेट काय करू. मग त्याला मी रोज सांगायची, पण मग नंतर मला कंटाळा की अरे रोज रोज मी तुला काय सांगू. मग आता करायचं काय, मग आम्ही युट्यूब ओपन केलं, मग सर्च केलं की इंग्लिश शिकवणारे कोण कोण आहेत. खूप चॅनल्स मिळाले आम्हाला, पण सगळे होते हिंदीमधून शिकवणारे. सो हिंदीमधून इंग्लिश शिकवणारे असंख्य चॅनल्स होते. पण म्हटलं की मग मराठी माणसासाठी मराठी भाषेतून कोणीच नव्हतं शिकवणारं. मग तिकडे आम्हाला ही कन्सेप्ट आली की चला मग आपण सुरू करूया, आपण मराठीमधून इंग्लिश शिकवायला ट्राय करूया, बघूया लोकांना आवडतंय नाही आवडतंय. असं करून स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या, जिकडे सोप्या पद्धतीतून आम्ही मराठीमधून इंग्लिश शिकवतो, या चॅनलची सुरुवात झाली. इनिशियली अगदी 100 व्ह्यूज 500 व्ह्यूज, पण त्याच्यामध्ये पण खूप छान वाटायचं, गेल्या 100 लोकांनी आपला व्हिडिओ बघितला म्हणजे त्यांना आवडतंय आपला व्हिडिओ. हो हो नक्कीच. आणि मग अशी सुरुवात झाली आमचा प्रवास. आय थिंक 2019 सुरू केलं मी स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या, आणि एका वर्षातच 2020 माझे 1 लाख सबस्क्रायबर झालेले. त्यामुळे तर खूपच छान वाटलेलं 2020 तेव्हा कोविड होतं. म्हटलं की ठीक आहे, म्हणजे लोकांना आवडतंय, गरज आहे आणि समजतंय मी शिकवलेलं, कारण का बाय प्रोफेशन तर मी टीचर नाही आहे. सो म्हटलं ठीक आहे चला समजतंय.
मग असा स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्याचा प्रवास सुरू झाला. आणि मला वाटतं आज 1 मिलियनपेक्षा जास्तचा मोठा आकडा तुम्ही पार केलेला आहे. हो हो हो, आज 1.3 मिलियन आहेत, 13 लाख लोक बघतायत. विचार करा, 13 लाख किती मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही एका 0 पासून सुरुवात केली होती. सुरुवातीला जर तुम्ही असा विचार केला असता की यार 100-200 व्ह्यूज येत आहेत, तर मला वाटत नाही की तुम्ही आज इथपर्यंत पोहोचले असतात. आणि मला इथेच एक विचारायचं की मला असं वाटतं तुमची इंग्लिश हिंदी पण चांगली असेल, बरोबर की नाही? खरं सांगू तर हिंदी खूपच वाईट आहे माझी. म्हणजे मला विचारायचं काय होतं की बरेच लोक काय करतात माहितीये का, की ज्यांना युट्यूब चॅनल सुरू करायचंय ते काय विचार करतात की आपण हिंदी चॅनल जर सुरू केलं समजा, तर आपण लार्ज ऑडियन्सला टार्गेट करू शकू. बरोबर. आणि ते मराठी साईडला कुठेतरी नाही म्हणतात की यार मराठीत नाही करायला पाहिजे. तर यावर तुमचं काय मत आहे? मला असं वाटतंय ना, आपण जेवढं छान एक्सप्रेस आपल्या मातृभाषेत करू शकतो ना, तेवढं छान हिंदीमध्ये नाही करू शकत. आणि जर आपण सगळंच हिंदीमध्ये करायला लागलो तर आपण आपली भाषा विसरून जाऊ, एक तर पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसासाठी मला काहीतरी करायचं होतं. कारण का माझ्या आजूबाजूला इव्हन मी न्यूजमध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा बरेचसे होते की मराठीमध्ये खूप छान होते, पण इंग्लिशचे 1-2 वाक्य जेव्हा बोलायला सांगायची किंवा HR बरोबर बोलायला लागायचं तेव्हा खूपच वाट लागायची. मग हेल्प कोण करणार? हिंदीमधून आपल्याला आपण हिंदी व्हिडिओज बघू, पण एकदम छान अंडरस्टँडिंग नाही येत. जोवर आपण मराठीमधून जर कोणीतरी एखादी एक कन्सेप्ट मराठीमध्ये एक्सप्लेन केली ना, तर ते जेवढं डोक्यात शिरतं तेवढं हिंदीमध्ये नाही शिरत. त्यामुळे व्ह्यूज किती मिळतील, काय होईल, हे माझं टार्गेटच नव्हतं. माझं होतं की नाही, मला हे मराठीमधूनच करायचंय, कारण मला आपल्या लोकांपर्यंत पोहोचायचंय. सो त्यासाठी मी मराठीमध्ये सुरू केलं. आणि तुमचं वाय सुरुवातीपासून क्लिअर होतं की तुम्हाला काय करायचंय? हो हो हो. म्हणजे माझं आधी मी हिंदी असं पण कधी म्हटलं नाही की चला आपण एक व्हिडिओ हिंदीमधून ट्राय करूया, की हिंदीमधून आधी मी शिकवून बघते, मग व्ह्यूज बघते, मग बघूया आपण ठरवूया. असं पण नाही केलं. सुरुवातीपासून क्लिअरच होतं की मराठीमध्येच करायचंय. अरे वा. आणि लोकांचं असं म्हणणं असतं की मराठी व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही, याबाबत तुमचं काय मत आहे? याच्याबद्दल आपल्या दोघांचे चॅनल्स बघावेत त्यांनी. असं काही नसतं. खरं व्ह्यूज कशामुळे मिळतात तर तुमचं कंटेंट चांगलं पाहिजे, की तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात काय व्हॅल्यू ऍड करताय ते मॅटर करतं. मग तुम्ही कोणत्याही भाषेत करा, तुम्ही तेलुगू करा, मराठी करा, कुठलीही करा, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲड व्हायला पाहिजे, त्यांना काहीतरी फायदा व्हायला पाहिजे, तर तुमचं कंटेंट चालणारच आहे, तर तुम्हाला व्ह्यूज मिळणारच आहेत, लोकांना आवडणारच आहे. बरोबर. आतापर्यंत मी तुमची जर्नी ऐकली. बरोबर. आता मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची. ओके. आणि ती स्टोरी मी एका मुलाची सांगणार आहे. ओके. जो त्याच्या लाईफच्या स्टेजेसला हळूहळू पुढे जातोय. तर त्याच्या लाईफमध्ये पुढे सरकत असताना त्याला काही अडचणी येतात, तर त्या अडचणींवरती तुम्हाला सोल्युशन द्यायचंय. चालेल? आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रातल्या जवळपास 80% मुलांची तरी स्टोरी असेल. तर आपण असं समजू की समजा त्या मुलाचं नाव आहे विशाल. ओके. तर विशाल असा मुलगा आहे की ज्याची घरची परिस्थिती गावाकडची आहे. ओके. आणि त्याचं 12वी पर्यंत शिक्षण गावाकडे झालेलं आहे. बरोबर. आता तो काय करतो की मोठ्या पुण्यासारख्या मोठ्या सिटीज येतो आणि आपण असं समजू की तो एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला येतो. ओके. आता तिथे गेल्यानंतर काय होतं ना की गावाकडची परिस्थिती वेगळी असते, इथली परिस्थिती वेगळी असते, मग त्याला ते कुठेतरी मॅच करता येत नाही. ओके. आणि तिथं तो एक गोष्ट ऑब्झर्व करतो की त्याच्या आजूबाजूचे जे मित्र असतात त्यांची कंडिशन बऱ्यापैकी त्याच्यासारखीच असते. ओके. परंतु ज्या मुली असतात त्यांची कंडिशन थोडीशी वेगळी असते. म्हणजे सांगायचं कसं की जे मुलं असतात त्यांना मराठी चांगली येते परंतु त्यांना इंग्लिश येत नाही, परंतु ज्या मुली असतात त्या इंग्लिश असे फाड बोलतात. तर मला प्रश्न हाच विचारायचा आहे, म्हणजे त्याच्या मनात एक डाऊट असतो की यार मुलींचं इंग्रजी मुलांपेक्षा नेहमी चांगलं का असतं? काय मत आहे तुमचं याच्यावरती? ह्याच्यावर माझं थोडंसं वेगळं मत असं आहे की थोड्याशा वेगळ्या बाजू असू शकतात. एकतर कदाचित मला असं पर्सनली वाटतं की मुली थोड्याशा जास्ती सिरियस असतात अभ्यासाबद्दल, किंवा थोडंसं त्यांना वाटतं की नाही आपण हे पण शिकावं ते पण शिकावं, हे वन ऑफ द रिझन असू शकतं. पण त्याच्याही पेक्षा मला वाटतं की असं म्हणजे मुलीलाच का जास्ती चांगलं येतं, किंवा असं असू शकतं की त्या मुलीला शायनिंगच मारायचं की मला किती भारी इंग्लिश येतं. आजकाल असं वाटतं की हा इंग्लिश जिला येतं ती भारी, तर असं नाही ऍक्च्युली. तर त्या मला विशाल जे आपण बोलतोय त्या मुलाला मला असं सांगावं असं वाटेल की तू 12th करून आलास शहरामध्ये, तर पहिली गोष्ट जे सगळे चूक करतात किंवा असं करू नये मला सांगावं असं वाटतं इज लोक काय म्हणतील. ओके. तुम्हाला जर इंग्लिश येत नाहीये आणि तुम्ही प्रयत्न करताय शिकण्यासाठी आणि जर का तुम्हाला 20 शब्द येत आहेत, पण जर का मला माहिती आहे की जर का तुला माझ्यापेक्षा जास्ती चांगलं इंग्लिश येतंय, मी असा विचार केले की अरे नाही ह्याला तर चांगलं इंग्लिश येतंय माझ्यापेक्षा, किंवा मी जर इंग्लिशमध्ये बोलले तर हा मला हसणार आहे, किंवा माझे फ्रेंड्स काय म्हणतील मला इंग्लिश येत नाहीये. सो आपण काय करतो आजूबाजूच्यांचाच विचार करून आपला आधीच कॉन्फिडन्स लो होतो. सो असं अजिबात करायचं नाहीये. मला चांगलं इंग्लिश येतंय, कारण मग असं काय होतं जर 20 शब्द मला येत
येत आहेत इंग्लिशचे आणि मी माझा कॉन्फिडन्स आधीच घालवलाय, तर ते 20 शब्द पण मी व्यवस्थितपणे बोलू शकणार नाहीये, कारण मला आधीच वाटतं की नाही तू मला हसणार आहेस. सो असं न करता जेवढं केवढं येतंय, जेवढं केवढं तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करताय तेवढं तरी तुम्ही ट्राय करायला पाहिजे बोलायला. जर तुला 2 वाक्य येत आहेत इंग्लिशमधली तर ती 2 वाक्य तर बोलच रोज तुझ्या डेली लाईफमध्ये, प्लस एक 3रं वाक्य पण शिकायला पाहिजे. सो असं म्हणतात ना, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, तर ते अजिबात करायचं नाहीये. तर त्या मुलीला कितीही भारी इंग्लिश येत असू दे, तुझे फ्रेंड्स तुला हसू दे, विचार नाही करायचा आहे, कारण का शेवटी आपल्याला पर्सनल ग्रोथ, सेल्फ डेव्हलपमेंट करायची, आपल्याला आयुष्य घडवायचंय. सो लोकांचा विचार करणं थांबवायला पाहिजे. बरोबर, म्हणजे लोकांचा विचार न करता स्वतःच्या प्रोग्रेसवरती फोकस करायला. राईट. ओके, आता आपण असा सिनारिओ घेऊ की समजा त्याला एखादी त्याच्या कॉलेजची मुलगी आवडायला लागली, ओके, आणि तिची इंग्लिश जी आहे समजा ती खूप छान आहे, आता याला तिच्याशी बोलायचंय, तर त्याला तुम्ही काही टिप्स वगैरे द्याल का? याच्यावर पण माझं वेगळं मत आहे. ॲज इन माझीच अशी थोडीशी मिळती जुळती स्टोरी आहे, कारण जसं मी म्हटलं मी इंग्लिश मिडियमची होते आणि माझा त्यावेळेचा बॉयफ्रेंड जो आता नवरा आहे तो मराठी मिडियममध्ये शिक्षण झालंय. सो मला असं वाटतं की ना, इंग्लिश येतंय म्हणून खरं तर कोणी नाही पडत प्रेमात, आणि जर इंग्लिश येतंय म्हणून मी कोणाशी तरी जर प्रेमात पडत असेन तर त्या मुलीशी करूच नाही रिलेशनशिप किंवा लग्नच करू नये, कारण मग काही अर्थच नाही उरत त्या रिलेशनशिपला. म्हणजे इफ्स अँड बट्सवरती रिलेशनशिपचा म्हणजे बेस खूपच कच्चा आहे. सो इंग्लिशमुळे रिलेशनशिप मध्ये येणं हे मला पटत नाहीये. सो जर तुम्हाला खरंच कोणीतरी आवडलंय, कोणाशी तरी लग्न करायचंय किंवा जे काही रिलेशनशिपमध्ये यायचंय, तर आय थिंक स्वभाव खूप इम्पॉर्टंट आहे. सो लँग्वेजचं काही त्याच्यामध्ये बॅरियर असलं नाही पाहिजे. मग जरी फ्रेंच असो, स्पॅनिश असो आणि कळत नसेल पण तरी एकमेकांबद्दल फिलिंग्स असतील, तर आय डोंट थिंक की इंग्लिश मराठी काही प्रॉब्लेम पाहिजे. कारण का मी माझ्या फ्रेंड्सबरोबर, मला आठवतं आहे की मी जेव्हा 11वी 12वीत होते, मी माझ्या फ्रेंड्सबरोबर खूप छानपणे इंग्लिशमध्ये बोलायचे. म्हणजे शाळा झाल्यावर संध्याकाळी आपण खेळायचो, त्यावेळेस सगळे लंगडी लगोरी, त्यावेळेस आम्ही इंग्लिशमध्ये बोलायचो. आणि वर्सेस शशांक जो होता, आम्ही सेम सोसायटीमध्ये राहायचो. सो तो माझ्या मागच्याच बिल्डिंगमध्ये राहायचा आणि तो यायचा माझ्याबरोबर बोलायला, पण तो मराठीत बोलायचा. सो आय वॉज ओके विथ इट, पण मला त्याचा स्वभाव आवडला होता. सो आय थिंक स्वभाव मॅटर्स दॅन लँग्वेज. जेव्हा प्रेमाच्या गोष्टी येतात तेव्हा आय थिंक लँग्वेज शुडंट मॅटर. आणि जर कोणी तुमचे पैसे, भाषा, स्टेटस बघून तुमच्यावर प्रेम करणार असेल तर अशा व्यक्तीपासून लांब राहा. ओके, आता आपण पुढची नेक्स्ट लेवल घेऊया की समजा तो मुलगा आहे, त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे, ओके, आता टेक्निकली तो स्ट्रॉंग आहे, ओके, परंतु ज्यावेळेस तो प्लेसमेंटसाठी बसतो, समजा कुठलाही मराठी मुलगाची गोष्ट घेतोय मी, तर त्यावेळेस काय होतं ना की त्याला नीट कम्युनिकेट करता येत नाही. बरोबर. तर मग इंटरव्ह्यूच्या टायमाला त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, काय सांगाल? म्हणजे बरोबर, इथे ना इंटरव्ह्यू खूपच इम्पॉर्टंट आणि खूपच काय म्हणता येईल असं खूप वेगळंच एक मॅटर आहे. काय सुरुवातीला ना थोडंसं आपण अजून मागे जाऊन बघूया. इंटरव्ह्यूला आपण जेव्हा जातो तेव्हा पहिले तर काय करतो कॅन्डिडेट की मला जॉब हवा आहे, एक तर डेस्परेट असतो, त्यामुळे 20 ठिकाणी मी अप्लाय केलंय, त्या कुठल्या कंपनी आहेत, कंपनी काय करते काहीच माहिती नसते. सो जर मी एका कंपनीमध्ये अप्लाय केलंय तर त्या व्यक्तीने आधी तर कंपनीबद्दल माहिती काढायला पाहिजे की ती कंपनी काय करते, त्या कंपनीचा लोगो काय आहे, त्यांचं विजन काय आहे, मिशन काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, सगळं आजकाल इंटरनेटवर अवेलेबल असतं. पहिलं तर तिथपासून सुरुवात करायला पाहिजे, आधी तर कंपनीची माहिती काढा. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय करताय ते जॉब डिस्क्रिप्शन पण दिलेलं असतं. सो ते जॉब डिस्क्रिप्शन पहिले वाचा की तुम्ही तुमच्यासाठी सुटेबल आहे का ते. जर असेल तर आपला जो CV असतो ना, रेझ्युमे, त्याच्यामध्ये थोडेसे ते पॉईंट्स इन्क्लूड करा जॉब डिस्क्रिप्शनचे. म्हणजे कंपनी टू कंपनी तुम्ही CV थोडासा 1-2 वाक्यांनी बदलू शकता. हे झालं CVचा पार्ट. तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तुम्ही काय कपडे घालता हे पण मॅटर होतं. कारण का बरोबर आहे तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग आहात, पण तुम्ही जर कसे पण गेलात तर कितीही नाही म्हटलं तरी 30 सेकंदात इम्पॅक्ट पडतो. इंटरव्ह्यूवर तुम्हाला जज करतो. द मोमेंट यू वॉक फ्रॉम दॅट डोअर ना, तुम्ही जोपर्यंत सीटवर बसलाय इंटरव्ह्यूवरच्या समोर तुम्हाला ते ऑब्झर्व करत असतात, तुमचे हावभाव, तुमची बॉडी लँग्वेज. सो बॉईजसाठी पहिलं तर मी सांगेन तुम्ही एक नॉर्मल कपड्यांचा पण इश्यू असतो, लोक काही पण घालून जातात. सो पहिले तर तुम्ही एक नॉर्मल व्हाईट शर्ट घाला, ब्लॅक शर्ट घाला, लाईट कलरचे शर्ट घाला, ट्राउझर्स घाला, पॅन्ट आणि सॉक्स घाला, नीट फॉर्मल शूज घाला, आणि मेन इज
केस नीट असू दे, हेअर ट्रिम असू दे, बियर्ड नीट असू दे, तुमचे नेल्स पण कापलेले असू दे, हे आपलं बेसिक हायजीन म्हणतो ना, हे नीट पाहिजे. आणि गर्ल्ससाठी सुद्धा प्रॉपर ड्रेस. मी असं नाही म्हणते की पॅन्ट शर्टच घाला गर्ल्सनी, तुम्ही छानपैकी कुर्ता, जसं मी आता स्टँड कॉलरचा कुर्ता घातलाय तसा घालू शकता, छान कॉटनची एखादी साडी घालू शकता. फक्त डार्क लिपस्टिक नको, थोडासा लाईट शेडची लिपस्टिक. उगाच झुमकेच घातलेत इंटरव्ह्यूला तसं नको, रेड नेल पेंटच घातलंय तर तसं. या छोट्याशा गोष्टी ना, बरोबर, राईट. सो तुम्ही कसं कॅरी करताय हे पण महत्वाचं आहे. नेक्स्ट, आता तुम्ही बसलात इंटरव्ह्यूसाठी, आपल्याला माहिती आहे सर्वात कॉमन आणि विचारलेला जाणारा प्रश्न इज हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तुमची माहिती द्या, सेल्फ इंट्रोड्यूस करा. सो हा एक क्वेश्चन आहे, आपण थरोली प्रिपेअर करूच शकतो घरून, की मला काय बोलायचंय, माझ्याबद्दल मला काय सांगायचंय. ह्याच्यामध्ये पण लोक खूप कॅज्युअली घेतात. ठीक आहे ना, मला तर माझं नाव सांगायचंय, गाव सांगायचंय, माझं क्वालिफिकेशन सांगायचंय, झालं. तर असं न करता थोडंसं स्ट्रॅटेजिकली सांगायचं की माझ्या हॉबीज काय आहेत. मग त्या हॉबीज त्या जॉब डिस्क्रिप्शनची कशा थोड्याशा मिळत्या जुळत्या असू शकतात. किंवा मी कसा क्रिकेट खेळतो, जर तुम्हाला क्रिकेट असे हॉबी असेल तर मग ती हॉबी थोडंसं अजून 1-2 वाक्य सांगायची की कसा मी टीम प्लेअर आहे, मग कसं मला लोकांबरोबर काम करायला आवडतं, मग कसं त्याच्यामुळे मी ग्रुपमध्ये काम करू शकतो, टीममध्ये काम करू शकतो आणि कसं कंपनीला फायदा होईल. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि तुमचं माहिती आहे तुम्हाला बॅकग्राऊंड काय आहे. सो त्याच्यावर तुम्ही एक 20 प्रश्न काढू शकता की आता मला इंजिनिअरिंगचं माहिती नाही, सपोज सेल्सचं काहीतरी असेल तर मग प्रॉबेबल क्वेश्चन्स असू शकतात की व्हॉट इज मार्केटिंग, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, डू यू नो व्हॉट इज SEO, व्हॉट इज जे काही आहे. तर हे बेसिक तुम्हीच क्वेश्चन्स तुम्ही विचार करा की HR किंवा इंटरव्ह्यूवर काय विचारू शकतो हे आधी तुम्ही प्रिपेअर करा, त्याचे आन्सर्स लिहून काढा आणि त्या हिशोबाने तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि मला वाटतं स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस काय आहेत हे पण एक कॉमन क्वेश्चन असतो. सो ह्याच्यावर पण थोडंसं लक्ष द्या की तुमचे स्ट्रेंथ्स काय आहे हे तुम्ही थोडासा आधीच विचार करा की मी कशात छान आहे. हे तुम्ही आधी सेंटेन्सेस आम्ही जर बुकमध्ये लिहून ठेवले ना तर छानपणे तुम्ही तिकडे जाऊन सांगू शकता. असं मला वाटतं थोडंसं प्रिपेअर करून जा इंटरव्ह्यूला. म्हणजे जी काही आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे तिला बरोबर मॅच करा. सपोज जी रिक्वायरमेंट आहे कंपनीची आणि स्वतःच्या लाईफचे एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. समजा टीम वर्कच्या हिशोबाने स्वतःच्या लाईफचे जे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत ते द्यायला पाहिजे. फक्त तिकडे जाऊन असं नाही वाटलं पाहिजे की हा मी सगळं घोकमपट्टी करून आली आहे, पाठ करून आली पाहिजे. थोडंसं असं इकडे तिकडे बोलत थोडं टॅक्टफुली बोलायचं की नाही मी हे आता स्पॉन्टेनियसच सांगतेय असं समोरच्या व्यक्तीला वाटायला पाहिजे. पण मला माहितीये की मी हे घरूनच प्रिपेअर करून आली आहे. सो तेवढं जरा कॉन्फिडन्स पाहिजे. जसं मगाशी पण मी म्हटलं की कॉन्फिडन्स पाहिजे. आणि कसं प्रिपरेशन जर नीट असलं तर मग कॉन्फिडन्स आपोआप येतो मला असं वाटतं. बरोबर. ओके, तर आता ही झाली समजा मुलांची गोष्ट. आता आपण महाराष्ट्रातली एक समस्या घेऊया की समजा ती ओव्हरऑल समस्या आहे की महाराष्ट्रातले जे पॅरेंट्स आहेत की जे सध्याचे पॅरेंट्स आहेत समजा सगळ्याकडचे खेडेगावातले म्हणा किंवा त्यांची ऐपत नसताना सुद्धा ते त्यांच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकतात. ओके, आता प्रॉब्लेम कसा असतो की आपल्या घरी आपण काही इंग्लिश बोलत नाही आणि जे लहान मुलं असतात ते शाळेत इंग्लिश बोलतात पण घरी त्यांना ते एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड नाही होत समजा. तर मग ही जी सिच्युएशन आहे ती कशा प्रकारे टॅकल करायला पाहिजे, काय सांगाल? म्हणजे इकडे ना थोडंसं मला असं वाटतं की पेरेंट्सनी थोडं जास्त एफर्ट्स घ्यायला पाहिजे. म्हणजे डायरेक्टली जर उद्या मी माझ्या मुलीला म्हटलं की जा आता तू स्विमिंग पूलमध्ये उडी मार, तू पोहायला लाग, ती बुडणारच आहे. बरोबर आहे. सो थोडेसे आधी आपल्याला लेसन्स, थोडी मनाची तयारी. सो ह्याच्यावर काय करू शकतो, पालक ना थोडेसे 1-2 वाक्य तुम्ही घरी बोलायला सुरुवात करायला पाहिजे पालकांनी पहिले. आय नो डिफिकल्ट आहे, गावाकडच्या लोकांना इंग्लिश शिकण्यासाठी इंटरेस्ट असेल नसेल, येत असेल नसेल, पण थोड्या गोष्टी जसं ग्रीटिंग केलंय आपण उठल्या गुड मॉर्निंग म्हटलंय किंवा तुमचं लहान मूल खेळून आलं तर हाऊ वॉज युअर डे, किंवा मी म्हणते की 1-2 वाक्य रोज जर पालकांनी लहान मुलांसोबत इंग्लिशमध्ये बोलली ना तर लहान मुलांच्या कानावर ते इंग्लिश पडतं. सो आता माझी पण मुलगी आहे 2 वर्षाची आणि मलाच कधी कळलं नाही की अरे ही एवढं इंग्लिश कशी काय बोलू लागली. कारण का मी अधनमधनं इंग्लिश बोलत असते, मी माझ्या नवऱ्यासोबत पण अधनमधनं बोलत असते, पण 90% आम्ही मराठीच बोलतो. फक्त 10% आम्ही इंग्लिश बोलतो, पण ते 10% सुद्धा मुलं बरोबर ग्रास्प करतात. सो आय थिंक पेरेंट्सचे थोडेसे जास्ती एफर्ट्स पाहिजे. आजकाल इतकं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे, जर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये टाकताय थोडेसे एफर्ट्स तुम्ही पण घ्या. घरी 1-2 वाक्य तुम्ही पण इंग्लिशमध्ये बोलत चला. आता माझी 2 वर्षाची मुलगी मला विचारते मम्मी वेअर आर यू, किंवा वेल डन, किंवा म्हणजे असे छोटे छोटे गोष्टी ती छानपणे म्हणते. आणि मी हे वेल डन वगैरे तिला शिकवलंच नव्हतं.
कुठून तरी ऐकून ते बोलतात, बरोबर त्याच जागी ते अप्लाय करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. सो त्यांना जितकं जास्त तुम्ही एक्सपोजर द्याल तितकं जास्त चांगलं ते ग्रास्प करणार आहेत. सो डिरेक्टली हां चला आता तुला इंग्लिश मिडियममध्ये टाकलं, आता तुझं तू कर, तर असं नसतं. शाळेत नो डाऊट त्यांचे फ्रेंड्स असतात, टीचर्स करून घेतात, पण घरी पण थोडंसं आपण तसं वातावरण करायला लागतं. मग जर पेरेंट्सना खूपच डिफिकल्ट जाते, बाबा नाही इंग्लिश मला नाहीच येते, तर तुम्ही ट्राय करा शिकायला, किंवा इंग्लिश मूवीज दाखवा त्यांना. लहान मुलांची ॲनिमेटेड मूवीज असतात ते दाखवा, ते इंटरेस्टनी बघतात लहान मुलं. सो तसं काहीतरी वेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स स्वतःच तुम्ही अप्लाय करून बघा की काय तुमच्या लहान मुलाला अप्लाय होत आहे. म्हणजे पॅरेंट्सनी आधी स्वतःवरती काम करायला पाहिजे आणि नंतर मग ते मुलांना गाईड करू शकतात. हो. आणि जे पेरेंटिंगचं आपण म्हणत होतो की ॲक्च्युली पेरेंटिंगच टास्क आहे. ओके. पेरेंटिंग तुम्ही खरं ॲक्च्युली सिरियसली घ्यायला पाहिजे. असं कॅज्युअल पेरेंटिंग होऊच शकत नाही. खूप एफर्ट्स आपल्याला घालावे लागतात आपल्या लहान मुलांवर. सो ओव्हरऑलच इंग्लिश असो किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असो, पेरेंट्सनी थोडंसं लक्ष देऊनच आपल्या मुलाला वाढवायला पाहिजे, कारण का खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की आजकाल गोष्टी बऱ्याच अवेलेबल पण आहेत. हो. म्हणजे आधीच्या काळात तसं काही नव्हतं, पण आज आपण घरी बसल्या बसल्या शिकू शकतो, युट्यूबवरून शिकू शकतो. आणि त्यासाठी तुमचं सगळ्यात चांगलं चॅनल आहे महाराष्ट्रातलं. अगदी. तर मला असं वाटतं की त्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे, थोडेसे एफर्ट्स घेतले पाहिजेत. ओके. तर आता नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की तुम्ही यूट्यूबवरती आज एवढे सक्सेसफुल आहात, तर काय वाटतं की कुठली गोष्ट यूट्यूबवरती वर्कआउट करते? जसं मगाशी मी म्हटलं की जर इफ यू आर ॲडिंग व्हॅल्यू टू अदर्स लाईफ, म्हणजे जर मी काहीतरी असं दाखवतेय ज्यांनी बाकीच्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगला फरक पडणार आहे, मग तो 1% पण असू देत, तर ती गोष्ट लाईफ लॉंग चालणार आहे. जर मी स्वतःच काहीतरी दाखवत बसली आहे की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, पण त्याच्यानी तुझ्या आयुष्यात काय बाबा व्हॅल्यू ॲड करते मी? तू का बघशील सारखं? एकदा व्हिडिओ बघशील तू माझा, पण सारखं सारखं का बघशील? सो लोकांच्या आयुष्यात तुम्ही काय व्हॅल्यू ॲड करताय हे माझा नंबर 1 फॉर्म्युला आहे. सो असंच कंटेंट लाईफ लॉंग चालणार आहे. बरोबर. म्हणजे स्वतःला काय वाटतंय की आपण हे अपलोड केलं पाहिजे त्याच्यापेक्षा लोकांना काय हवंय, लोकांना काय व्हॅल्युएशन मिळणार ते अपलोड करायला पाहिजे. बरोबर. ओके. आता एक थोडासा वेगळा क्वेश्चन घेऊयात आपण, की तुम्ही सांगितलं की तुम्ही शशांक सरांसोबत जवळपास म्हणजे 2009 पासून आजपर्यंत रिलेशन, म्हणजे आता तर लग्न झालं, तर तुम्ही काय रिलेशनशिपची ॲडवाईस द्याल की सगळ्यात चांगली आजपर्यंत तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? मला वाटतंय सर्वात नंबर 1 इज कम्युनिकेशन. कारण आत्ता मी खूप सारे कपल्स बघते त्यांच्यामध्ये ना कम्युनिकेशनच नसतं. आणि दुसरी गोष्ट इज इगो. आजकाल असं झालंय की मुली पण कमवतायत, मुलं पण कमवतायत, मग मी हे नाही करणार, मग हे तुझंच काम आहे, हे तू कर, असे खूप वादविवाद व्हायला लागलेत. सो आय थिंक ट्रीटिंग इक्वली, म्हणजे जर तुम्ही एका घरी राहताय तर घरातली कामं इक्वली तुम्ही वाटून घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण का बाई पण बाहेरून काम करून आलेली असते, नवरा पण बाहेरून काम करून आला असतो. सो घरी आल्यावर तुम्ही तुमचे जे रोल्स आहेत ते आधीच तुम्ही डिवाइड करा. आणि अजून एक गोष्ट, इगो जसं मी म्हटलं की जर का एखादी गोष्ट नसेल आवडत आपल्या नवऱ्याला आणि त्यावेळेस नवरा म्हणत असेल नको करू, तर बाईने थोडंसं बॅकफूट घ्यायचा की ठीक आहे बाबा आत्ता नवरा चिडलेला आहे, मी आत्ता काही नाही बोलत, आपण नंतर डिस्कस करू या मॅटरवर, किंवा वाईस वर्सा. जर मी चिडली आहे आणि माझा नवरा, मग नवऱ्याने बॅकफूट घ्यायचा. सो आम्ही ॲक्च्युली हे असं ठरवलेलं की जर एक चिडलेला आहे तर दुसऱ्याने त्यावेळेस शांत राहायचं. मग जेव्हा 1-2 दिवसांनी आपण परत डिस्कस करू शकतो की काय आहे प्रॉब्लेम, काय आहे, प्रोज कॉन्स काय आहेत. तुम्ही डिसिजन्स घेताना पण एकत्र डिसिजन घ्यायला पाहिजे ॲज अ फॅमिली, छोट्या छोट्या गोष्टी असू दे. आणि रिलेशनशिप चांगलं राहण्यासाठी आय थिंक ट्रॅव्हल, जे आम्हाला खूप आवडतं, ट्रॅव्हल टुगेदर. कारण का वेगळे एक्सपिरियन्स आपण घेतो. असं नाही म्हणते मी तुम्ही अब्रॉडच जा, कुठे पण छोट्याशा 1 डे ट्रिप जरी काढलीत ना तरी ते एकत्र बसून प्लॅनिंग करणं, मग इथे जाऊया का, तिकडे जाऊयात का, थोडंसं यांनी ना कम्युनिकेशन होतं. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ता माझे खूप सारे असे फ्रेंड्स आहेत की जे लव्ह मॅरेज करून 5 वर्षांचा संसार करून सुद्धा डिवोर्स झालाय. असे बरेच फ्रेंड्स आहेत जे लव्ह मॅरेज करून अजिबातच खुश नाही आहेत. अरेंज मॅरेज केलेलं आहे, 1 वर्षात डिवोर्स झालाय. तर आता इतके हे प्रमाण वाढलेलं आहे ना, कारण का कोणालाच ॲडजस्ट करायचं नाही, काहीच ॲडजस्ट करायचं नाही आहे, आणि छोटंसं काहीतरी वाजलं की चाललंय मी माहेरी. सो हे जे ॲटिट्यूड आजकालच्या जनरेशनमध्ये मला बघायला मिळतंय ना, ते थोडंसं चेंज झालं आहे. आय थिंक दोघांनी समजून वागायला पाहिजे आणि कम्युनिकेशन पाहिजे. म्हणजे मला जर माझ्या नवऱ्याची गोष्ट पटत नाही आहे तर मी ते व्यवस्थितपणे त्याला सांगायला पाहिजे. त्याला कमी लेखून किंवा हे तुला येतच नाही, मला तुझं हे पटतच नाही आहे असं सांगितलं तर ऑब्व्हियसली कुठलाही समोरचा व्यक्ती चिडणार आहे. सो शांतपणे की हे असं नको होतं, असं करायला पाहिजे होतेस तू, किंवा मला हे असं एक्सपेक्टेड होतंस पण तू त्या सिच्युएशनमध्ये तसा वागलास, हे छानपणे समजवता पण आलं पाहिजे.
तर समोरच्या व्यक्ती तुमचं ऐकून पण घेईल. पण हे समजवायला पाहिजे, नाहीतर काय होतं, खूप आपण मनामध्ये ना साठवून ठेवतो आणि मग कधीतरी ते बस्ट होतं, मग रिलेशनशिप्स एंडच होतात, विच लीड्स टू डिवोर्स. बरोबर, म्हणजे कम्युनिकेशन चांगलं पाहिजे बेसिकली. हो. आणि मला असं वाटतं की याच टॉपिकवरती तुम्ही एक नवीन सुरुवात पण केलेली आहे. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? विचार आहे आमचा. माझं स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या चॅनल आहेच आहे, पण दुसरं एक ऐश्वर्या शशांक नावाचा पण चॅनल आहे. तिकडे आमचा विचार होता की हेच रिलेशन्स किंवा असं आम्ही दोघंच बसून पॉडकास्ट करू असा विचार आहे. पण अजून ती म्हणजे प्रोसेसमध्ये, फार ते मोठं चॅनल नाहीये, सुरूच करतोय, अजून विचार सुरू आहे. की कारण का आम्हाला दिसतंय ना आमच्या आजूबाजूलाच एवढे अनहॅपी कपल्स आहेत, म्हणजे हार्डली आमचं मित्रमंडळी खूप आहेत, पण त्याच्यामध्ये हार्डली 1-2च कपल्स आहेत जे ऍक्च्युअली मध्ये खुश आहेत आणि व्यवस्थित संसार करतायत. आणि बाकीचे मोस्टली आपल्याला दिसतं हॅपी कपल आहे, पण ते तसं नसतं. आजकाल इंस्टाग्राम आणि युट्यूबमुळे आपल्याला वाटतं की वाव, हे किती छान कपल आहे, हे किती छान कपल आहे, पण तुम्ही रियालिटी बघितलं तर अजिबात असं नसतं. सो त्यासाठी आम्हाला वाटलं की काहीतरी सुरू करूया. सो अजून विचार सुरू आहे, अजून काही. ओके. मला असं वाटतं की आजपर्यंतच्या तुमच्या जर्नीमध्ये शशांक सरांचा खूप मोठा रोल आहे. हो. तर त्यांच्यासाठी तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का आज? ऍक्च्युली मी एकटी को फाउंडर नाहीच आहे चॅनलची, कारण का ही त्याच्याकडूनच आलेली मला संकल्पना आहे. सो मी ऍक्च्युली त्याला को फाउंडरच म्हणते. आम्ही दोघांनी मिळूनच हे सुरू केलंय आणि जर त्याचा सपोर्ट मला नसताना तर हे चॅनल अजिबात आत्तापर्यंत एवढं आलंच नसतं. कारण का तो मला कायम पुश करतो की नाही तू हे कर, नाही तू ते कर, नाही तुला हे जमेल, किंवा असं कुठे मला बोलायला जायचं असलं की मला वाटतं की अरे मला जमेल का, मग तो म्हणतो नाही तुला हे जमेल. आणि मी फक्त कंटेंट पार्टकडे लक्ष देते, पण बाकीचं जे बॅकएंडचं सगळं काम असतं, आता तुला माहिती आहे की युट्यूब चॅनल चालवणं जोक नाहीये, मागे बरेच एफर्ट्स असतात, ते सगळं तो हँडल करतो. म्हणजे मला काही बघावंच लागत नाही. मी फक्त काय करते, कंटेंट आणि व्हिडिओ शूट झाला, माझं काम तिकडेच संपतं. म्हणजे कॅमेऱ्यातून ते आपलं SD कार्ड काढणं, बॅटरी चार्ज करणं आणि सगळंच मागचं सगळ्या गोष्टी तो बघतो. त्यामुळे तो ऍक्च्युली मेन सपोर्ट आहे, असा खांब म्हणतो ना तर चॅनलचा, ते तो आहे. आणि ऍक्च्युली मी खूप प्राऊड आहे की मला असा नवरा मिळाला, कारण का ती खूप नशिबाची गोष्ट आहे. प्रत्येकाला एवढा सपोर्ट नाही मिळत. हो. आणि आम्ही दोघं हे फुल टाइम करतो, त्यामुळे असा सपोर्ट मिळणं पण ऍक्च्युली त्याला खूपच खरं, जसं तू म्हटलास की भाग्यच लागतं. कारण नाही तर असं होतं की नाही मी बायकोच्या कामात तिला कशाला सपोर्ट करू, मी काहीतरी माझा वेगळा बिझनेस करेन. पण असं न करता शशांकनी पण खूप छान सपोर्ट केला. आणि नॉट जस्ट शशांक, माझे सासू सासरे पण ऍक्च्युली खूप छान आहेत. कारण आता मी मुलीला पण तिथे सोडून आली आहे. सो मी रोज काम करू शकते, कारण आम्ही तिला रोज दुपारी थोडंसं 12 ते 6 सासू सासऱ्यांकडे सोडून मग आम्ही दोघं कामाला बसतो. अदरवाईज पॉसिबलच नाहीये. सो आय थिंक फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्यासाठीच नाती जोडणं, सगळ्यांची छान वागणं, सगळ्यांना काय हवंय नकोय गरजा बघणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो रिलेशनशिप्सना खूप महत्त्व द्या असं मला वाटतं. बरोबर. आता तू आता जस्ट सांगितलंस की तुम्ही फुल टाइम करतात युट्यूब. हो. तर याबद्दल काय सांगायचंय? म्हणजे लोकांना खरंच असं म्हणजे विश्वास नाही बसत की युट्यूब ॲज अ फुल टाइम करिअर होऊ शकतं का? तर काय सांगाल? या क्वेश्चनला ना 2 आहेत की एकतर विश्वास नाही बसत की फुल टाइम होऊ शकतं, आणि दुसरं आहे की काही जण खूपच ओव्हर कॉन्फिडंट आहेत की हे फुल टाइम मी करणारच. कारण का रिसेंट माझ्याकडे अशी एक केस आहे की छान जॉब होता, तर जॉब सोडला. ओके. छान पगार मिळत होता, साधारण धरून चाल 50,000 पगार मिळत होता जॉबमधून, आणि तो सोडून नाही मी युट्यूबच करणार. पण आता काहीच नाहीये ना, 0 सबस्क्रायबर्स आहेत, तर हातातला जॉब सोडून युट्यूबच्या मागे धावणं हे खरं तर वेडेपण आहे. तुम्ही कधी युट्यूब करू शकता, तुम्ही जॉब करा, साईड बाय साईड आधी युट्यूब तुम्ही सुरू करा. आधी ठरवा की तुम्हाला काय करायचं युट्यूबमध्ये, आणि नुसतं वरवरचं नाही तर 100 टॉपिक्स तुम्ही लिहून काढा. तुम्हाला जमणार आहेत का ते 100 टॉपिक्स करायला? तुम्ही इंटरेस्ट ठेवणार का 100व्या टॉपिक पर्यंत? तुम्हाला वाटलं हो, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. लोकांना खूप सोपं वाटतं की एक व्हिडिओ आला, लोक व्हायरल झाला, त्यातून पैसे मिळतात भरपूर, पण ते खरंच तेवढं सोपं नाहीये, अजिबात नाहीये. तर मी जसं म्हटलं की तुम्ही आधी टॉपिक्स लिहून काढा, तुम्हाला खरंच जमणार आहे का, आणि मग तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे, तुमचा जॉब असू दे, तुम्ही साईड बाय साईड जॉब करा, आणि जेव्हा तुम्ही युट्यूबमधून पहिलं तुमचा इन्कम येईल, 2-3 महिने सस्टेनेबल इन्कम येईल, मग तुम्ही विचार करा की मला जॉब सोडायचा आहे. जॉब एवढं जर तुम्हाला मिळायला लागलं युट्यूबमधून तेव्हा सोडा. नाहीतर तुम्ही आधीच सोडलत ना तर मग घरचे पण बोलणार आहेत, आणि आपल्याला स्ट्रेस पण येतो, फ्रस्ट्रेशन पण येतं, आणि मग आपली क्रिएटिव्ह थिंकिंग प्रोसेस बंद होऊन जाते की अरे नाही मला युट्यूब करायचं, पैसे हवेत. पैशांसाठी केलं तर नाही होणार आहे.
बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला पण वाटतं की आपला एखादा व्हिडिओ आपला खूप व्हायरल जाईल, परंतु हवा तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. तर मला वाटतं की हे आपल्यापेक्षा युट्यूबच्या पण बऱ्यापैकी हातात आहे. तर तेवढं विचार करून डिसिजन घेतला पाहिजे. आता शेवटचा क्वेश्चन मला तुम्हाला असं विचारायचं की आपल्या मराठी लोकांचा सगळ्याच प्रॉब्लेम असतो की इंग्लिश नीट बोलता येत नाही. तर सगळ्यात सोपी पद्धत कुठली आहे इंग्लिश जर एखाद्याला शिकायची असेल तर? सर्वात सोपी मी म्हणेन की सगळ्यांना मूव्हीज बघायला आवडतात ना. बरोबर. इंग्लिश मूव्हीज बघायच्या, ज्याला जे आवडतायत, काय हॉरर आवडतायत, रोमॅन्टिक आवडतायत, ॲनिमेटेड आवडतायत, सायफाय आवडतायत, जे आवडतायत ते मूव्हीज बघा, सबटायटल्स ऑन ठेवा. म्हणजे आपल्याला कळतं, कारण त्यांचा ऍक्सेंट थोडासा वेगळा असतो ना, आणि आपल्याला ते वाचता पण येईल. मूव्हीज बघू शकता. सेकंड इज आय थिंक गाणी ऐकू शकता, छान छान इंग्लिश गाणी ऐकू शकता, ते लिरिक्स पण साईड बाय साईड वाचा. आणि तिसरं सर्वात इझी, तुम्हाला काही बघायचं नसेल, ऐकायचं नसेल, मी जेव्हा जर्मन लँग्वेज शिकत होते ना तेव्हा मी ही ट्रिक केलेली. आपल्याकडे स्टिकी नोट्स असतात ना, कुठल्याही स्टेशनरीमध्ये मिळतील, 30-40 रुपयाला असतात. तर ते काय करायचं, आता सपोज खुर्चीला चेअर म्हणतात, तर चेअर असं लिहायचं त्या स्टिकी नोटवर, आणि ती स्टिकी नोट आपल्या घरच्या खुर्चीला चिटकवायची. आणि असं सगळ्या गोष्टींना करायचं. कबर्ड, कर्टन, विंडोज, लाईट, किचन टेबल, किंवा अजून काय म्हणतो आपण, किचन कॅबिनेट्स, ट्रॉलीज, सगळ्या गोष्टींना, छोट्या छोट्या गोष्टींना स्टिक करा स्टिकी नोट्स. म्हणजे येता जाता तुमच्या त्या नजरेस पडेल की अच्छा याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. सो स्टिकी नोट्स तुम्ही जरूर करून बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही किती पण व्हिडिओज बघा, तुम्ही काही करा, अनलेस अँड अंटिल तुम्ही स्वतः बोलत नाही ना, स्वतः प्रॅक्टिस नाही करत, तोवर नाही येणार इंग्लिश बोलायला. की म्हणजे किती पण तुम्ही काही करा, ॲटलिस्ट 2-3 सेंटेन्सेस बोला, आरशासमोर उभं राहून बोला, म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही कसं बोलताय, थोडंसं कॉन्फिडन्स येईल. सो जितकं जास्त पॉसिबल तुम्हाला बोलणं शक्य होईल ना, तितकं जास्त बोला. अजिबात घाबरू नका, तुटका फुटका बोला, पण बोला. मग नॉट नेसेसरी की तुम्ही एकदम 10 वाक्य इंग्लिशमध्ये स्ट्रेट फाडफाड बोलायला पाहिजे. सुरुवात करताय तर तुम्ही जर मराठी वाक्य बोलताय त्याच्यामध्ये 1-2 शब्द इंग्लिशचे टाका. की आई मी चालले ग बाहेर, आय एम गोइंग टू हॅव लंच अँड देन आय विल कम बॅक होम. म्हणजे एक वाक्य मराठी, एक वाक्य इंग्लिश असं पण करू शकता. किंवा अख्ख्या एक वाक्य मराठी वाक्यात 2-3 इंग्लिश शब्द ऍड करा. सुरुवात तर करा. सुरुवात करा, तुम्ही बोलायला नक्की तुम्हाला इंग्लिश येईल. तुम्ही खूप छान आयडिया सांगितली. म्हणजे मी पहिल्यांदा ऐकली अशी की वेगवेगळ्या वस्तूंना तुम्ही स्टिकी नोट्स लावा, म्हणजे तुमचे एफर्ट्स कमी होतील. कारण आपण रोज त्या वस्तू पाहत असतो आणि ऑटोमॅटिकली मग आपल्याला लक्षात राहून जातं. तर मला खूप आवडली ही आयडिया. आणि एक ज्यावेळेस मी तुमचे व्हिडिओज पाहत होतो ना, तर मला एक गोष्ट नोटीस झाली की तुम्ही खूप चांगल्या टीचर पण आहात. अच्छा, थँक्यू. तुम्हाला चांगलं म्हणजे समोरच्याला त्या लेवलला जाऊन तुम्ही समजायचं ट्राय करतात. मला तोच विचारायचं होतं की एखाद्याला जर चांगला टीचर व्हायचं असेल सपोज, किंवा एखाद्याला युट्यूबर व्हायचं आहे, म्हणजे सेमच काम आहे ना, कारण आपण लोकांना गोष्टी समजावून सांगत असतो. तर त्यासाठी काही ऍडवाइस किंवा काही सांगाल का की काय करायला पाहिजे? मला वाटतं ना, जितकं जास्त तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगता येईल. कारण का हेच इंग्लिश जर तुम्हाला आठवत असेल, आपण शाळेत शिकलो तर शाळेत काय, नाऊन इज इक्वल टू हे, प्रोनाऊन इज इक्वल टू हे, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स, हा फॉर्म्युला आहे, असं करा तसं करा, काहीच कळलेलं नव्हतं. फक्त मार्क्ससाठी करायचो. पण खरंच आपल्या आयुष्यात ते आहे का इम्पॉर्टंट? मग जर असेल तर किती छान आणि सिम्पल पद्धतीने समोरच्या व्यक्तीला समजू शकतो. शशांक ॲक्च्युली हे कायम म्हणतो की म्हणजे इतकं ते इझी करायला पाहिजे ना, की जर एखादं माकड असेल तर त्यालाही ते यायला पाहिजे. तुम्ही इतकं इझी करून सांगा, म्हणजे इझीच्या पण इझी करून सांगा, तर ते लोकांपर्यंत समजणार आहे. तुम्ही जर वरवर कन्सेप्ट सांगितले, थातूर मातूर काहीतरी एक्सप्लेनेशन दिलं, लोकांना कळणार नाहीये. सो अगदी लहान मुलाला जर तुम्हीच कसं समजवाल तसं समजवा, समोरच्या व्यक्तीला नक्कीच समजेल. आणि मनापासून समजवा. नुसतं पैसे कमवायचे, नुसतं मला पैसे कमवायचे आहेत, मी काहीतरी व्हिडिओ करतो टाकतो, असं न करता खरंच मनापासून करा, नक्की यश मिळेल. आणि पैशांसाठी जर केलं तर ते लॉंग टाइम पर्यंत म्हणजे आपण धरून पण नाही ठेवू शकत. कारण जर रिस्पॉन्स नाही आला तर कुठेतरी आपलं मोटिवेशन पण कमी होत जातं. तर मला तर खूप मजा आली आजच्या पॉडकास्टमध्ये, कारण मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. तर मला असं वाटतं की आमची जी ऑडियन्स आहेत त्यांना पण भरपूर गोष्टी शिकायला मिळाले असतील. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? माझा खूप छान होता. मी पण पहिल्यांदा असं ते जे जर्नीचं एक्झाम्पल दिलं ना, की आपण जर्नी बघू, आणि ऍक्च्युली ती जर्नी बऱ्याचशा लोकांची ती कॉमन असते. सो एकदम छान होतं, खूप छान वाटलं शेअर करून. आणि मी पण हेच सांगेन तुमच्या ऑडियन्सना की खरंच तुम्हाला मराठीमधून इंग्लिश शिकायचं असेल तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या चॅनलला नक्की भेट द्या. ओके. आणि तुमचा कोर्स पण वाटतं ना एखादा? हो. जर समजा एखाद्याला जॉईन करायचं असेल तर त्याची काय? बरोबर. माझं स्वतःचं ऍप सुद्धा आहे, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्याच
ॲपचं नाव आहे. जर गुगल प्ले स्टोअरवर तुम्ही सर्च करणार असाल, ॲप स्टोअरवर वेगळं आहे. तर ॲपमध्ये माझे प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. म्हणजे काय होतं ना, मला असे बरेच स्टुडंट्स भेटतात की मॅडम आम्हाला इंग्लिश शिकायचं आहे पण मला वेळ नाही आहे. मग प्री रेकॉर्डेड कोर्सेस म्हणजे काय की आज माझा लेसन 1 बघितलाय तुम्ही, 2 दिवसांनी लेसन 2 बघितलाय तरी चालतं. प्रत्येक लेसन नंतर मी MCQ टेस्ट दिलेले आहेत ॲपमध्ये, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बरेचसे PDFs असतात डाउनलोड करायला, फ्री व्हिडिओज असतात, ते ॲपमध्ये तुम्हाला गेल्यावर समजेल. सो प्री रेकॉर्डेड कोर्सेस तसे आहेत. आणि माझे लाईव्ह झूम क्लासेस पण असतात, जिकडे मला जर का कोणाला वाटलं की नाही मला रेकॉर्डेड नाही बघायचं आहे, पर्सनली शिकायचं आहे, तर मी घेते. म्हणजे माझे ट्रेनर्स, माझी टीम पण आहे. एका बॅचमध्ये आम्ही 10 स्टुडंट्स घेतो. म्हणजे इंडिव्हिज्युअल अटेन्शन देतो आणि बोलायला लावतो. तेवढं पर्सनल गायडन्स मिळतं. हो, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे ना की रोज लोक तेवढं कमिट नाही करत टायमिंग. कारण का आपलं इतकं घरच्या गोष्टी, ऑफिसच्या गोष्टी असतात की जर मी म्हटलं चला 12 ते 1 आपण लाईव्ह भेटू रोज, तर ते थोडंसं डिफिकल्ट होतं. त्यासाठी प्री रेकॉर्डेड कोर्सेस खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताय तेव्हा बघा, रात्री झोपताना बघा, तुमच्या सोयीनुसार कधी पण तुम्ही तो तुमचा लेसन्स कम्प्लीट करा. बरोबर. तर मला असं वाटतं की ज्याला माहिती आहे ना की आज इंग्लिशला किती व्हॅल्यू आहे समजा, तर तो तुमचे कोर्स नक्कीच अटेंड करेल आणि मी पण करेल. नक्की. तर थँक्यू सो मच. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. मला इथे बोलवल्याबद्दल खूप छान वाटलं. मित्रांनो, अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे या पॉडकास्टमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल. जर तुम्हाला हा पॉडकास्ट खरंच आवडला असेल तर या पॉडकास्टला लाईक करा. आणि जर समजा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण असेल की तुम्हाला असं वाटत असेल की त्या मित्राने स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी ग्रो करावं, तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करू शकतात. आणि परत एकदा सांगतो की जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार, व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू.